आमच्या नानाने घेतलेली आहे नवीन गाडी. नाना आमचा कॉंग्रॅच्युलेशन गाईज. आम्हाला तुम्हाला गाडी दाखवतो आम्ही. आहे गाईज आमच्या नानाची गाडी. हाय मागचा व्ह्यू इथं बघा गाईज. या गाडीचं नाव आहे पंच. टाटा. ए बाबा मानू काय चालली की. आम्हाला आता श्रावण लागले तर नाना आम्हाला व्हेज पार्टी देणार आहे ना नाना. नाही बोललो मी. नानाने बस एक पेड्यामध्ये काम चाललेलं आहे आमच्या सगळ्यांचा. तर इथे काहीच रात्र झाली होती ना. आम्ही चाललेलो डिनरला. खाना खाने के लिए. तर नानाने आम्हाला ग्रीन स्पाइसला घेऊन चाललेला नाना. तर इथं आमची मस्ती चाललेली अशीच. मग नंतर आम्ही पोचलो इथं ग्रीन स्पाइसीला. तर गाईज आम्ही वरच्या सेक्शनमध्ये गेलतो. फॅमिली सेक्शन खाली पण आता वरती पण होता पण आम्ही वरती गेलतो. आणि इथं आम्ही सगळे बसलेलो आलेले आहे. इथं बघा सनाकोली वाड्याचा कलर चेंज झालेला आहे कारण की इथे या खायला डेंजर चटन ते एकदम हाय रेस्टॉरंट मध्ये आले एकदम. गाईज आम्ही इथं डाएट कोक पण मागवलेलं ना. आमचा स्टार्टर पण नका खाऊन झालता. आणि मग इथं आमचा इथं मेन कोर्स पण आला होता आमचा. आम्ही मागवलेला पनीर कोल्हापुरी हंडी आणि इथे सगळे घेतलावलेला. रोट्या अजून आल्या नव्हत्या तर आम्ही बोलवतो फोन दे फोटो काढायचा होता आम्हाला. आणि इथे सगळ्यांना सर्व केला आणि सगळी जेव्हा ताव मारली दुर्वा काय चाललेला. म्हणून मी तुम्हाला कुठे आम्हाला जेवण झाल्यावर नानाने परत आम्हाला क्रिस्पी पनीर मागवलेलं. आम्ही डेझर्ट नाही बोललो नानाला आम्हाला क्रिस्पी पनीर दे बरं. खात होती यो बकासूर. आमचं झालेलं आहे हे बघा. लिंबू पाणी पिता लिंबू पाणी पिता बघा. मानवीला साखर पाहिजे ना मानू. आमचा झालेला आहे जर्मन सपोर्ट भाई. OMG आम्ही टाटा गेला आता काय आम्ही चाललंय थोडासा चालायला नवीन रोडला. पेड एकदम खतरनाक फुल झालेला आहे. चलो गाईज ही आहे इथे ना गाळू ना. गाईज बाहेर पाऊस पडत होता मग नानाने आम्हाला तशीच फिरवायला नेली. मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा.